नमस्कार. कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आता अगदी 2 दिवसावर गणेश चतुर्थी जवळ येते आणि आपल्या लाडक्या बाप्पांना आवडणारा पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक. ते कसे बनवायचे, उकड कशी परफेक्ट काढायची, अगदी टिप्ससहित परफेक्ट प्रमाण घेऊन आपण आज मोदक बनवणार आहोत. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण इथे बघूयात. इथे मी 1 चमची तूप घेतले, 1 चमची खसखस आणि अर्ध्या चमचीपेक्षा थोडी जास्त वेलची पूड घेतलेली आहे. तसेच 2 कप ओल्या नारळाचा चव इथे मी घेतलेला आहे आणि 1 कप इतका गूळ मी इथे किसून घेतलेला आहे. आता आपण सारण बनवून घेऊयात. त्यासाठी मी इथे एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये तूप टाकून घेतलेले आहे आणि नंतर त्यामध्ये खसखस थोडीशी भाजून घेतलेली आहे. खसखस परतून झाली की त्यामध्ये आपण ओल्या नारळाचा चव टाकून थोडंसं परतून घेऊयात. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये गूळ टाकून सर्व गूळ एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व सारण मध्यम गॅसवर 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आणि मग मंद गॅसवर 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचं आहे आणि मग गॅस बंद करून आपण त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालायची आणि सारण थंड करून घ्यायचं. उकडसाठी लागणारं साहित्य आपण बघूयात. 1 कप दूध घेतले इथे मी, 1 कप पाणी आणि 2 कप उकडसाठी मिळणारं पीठ इथे मी घेतलेलं आहे. तसेच 1 चमची तूप. जाड तळ असलेलं भांडं इथे मी घेतलेलं आहे. त्यामध्ये पाणी आणि दूध घालून त्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. तुम्ही दुधाऐवजी पूर्णतः पाण्याचा वापरही करू शकता. दूध घातल्यामुळे उकड चांगली मऊसूद होते. आता आपण ह्याच्यामध्ये तूप आणि मीठ घालून चांगलं मिक्स करून घेऊयात आणि मग गॅस कमी किंवा बंद करून थोडं थोडं तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ थोडं थोडं टाकलं की त्यामुळे गुठळ्या मोडल्या जातात. आता हे पीठ छान मिक्स झाले. आता 5 ते 10 मिनिटांसाठी झाकण देऊन पीठ वाफेवर शिजू द्यायचं आहे. 10 मिनिटांनंतर आपण हे पीठ एका परातीत काढून घेऊयात. मोदकाचं पीठ हे गरम गरम मळायचं असतं. त्यासाठी मी इथे पोटॅटो मॅशर घेतलं, त्याने मी 2 ते 3 मिनिटं असं पीठ मॅश करून घेणार आहे. तुमच्याकडे जर पोटॅटो मॅशर नसेल तर तुम्ही एखादी वाटी घेऊनही अशी सेम प्रोसेस करू शकता. 2 ते 3 मिनिटं अशा प्रकारे पीठ मॅश करून घेतल्याने पीठ थोडं कोमट होते आणि मग नंतर आपण अगदी सहजतेने अशा प्रकारे पीठ हाताने देखील मळू शकतो. इथे मी पाण्याचा हात लावून पीठ चांगलं मळून घेते. पीठ चांगलं मळून झालं की नंतर आपण त्याला थोडंसं तूप लावून देखील 2 ते 3 मिनिटं अजून मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी मऊसूद अशी उकड मळून तयार आहे. आता आपण मोदक बनवायला घेऊयात. त्यासाठी मी इथे एक गोळा घेतलेला आहे आणि बाकीचं पीठ आपण झाकून ठेवूया जेणेकरून पीठ मऊ राहतं. इथे मी दोन्ही अंगठ्यांना तूप लावून घेतलं आहे जेणेकरून उकड हाताला चिकटणार नाही आणि व्यवस्थित पारी अशी पद्धतीने करून घ्यायची आहे. कडा आहेत त्या पातळ करायच्या आणि मध्यभागी थोडंसं जाडसर ठेवायचं जेणेकरून आपला मोदक फुटणार नाही. उकड जर परफेक्ट निघाली तर पारी करताना पारी अजिबात फुटत नाही, अगदी परफेक्ट होते. तुम्ही बघू शकता किती छान पारी झाली आहे. आता आपण पुन्हा बोटाला तूप लावून घेऊयात आणि कळ्या करून घेऊयात. अशा पद्धतीने एक बोट मध्ये ठेवून अंगठा आणि दुसऱ्या बोटाच्या सहाय्याने अगदी व्यवस्थित खालपर्यंत प्रेस करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एक बोटाचं अंतर सोडून पुन्हा तशाच प्रकारे बाकीच्या सर्व कळ्या करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला मी बनवलेल्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. तसेच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी कुक विथ निशू या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा. आता मोदकाला कळ्या करून झाल्या, त्याच्यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचे इतकं सारण भरून घेऊयात. असं तळहातावर ठेवून खालून मोदक वर उचलायचा आणि पाकळ्या वर आणायच्या म्हणजे पाकळ्या तुटत नाहीत. तुम्ही बघू शकता किती छान कळीदार मोदक तयार झालेला आहे. अशाच प्रकारे आपण दुसरे मोदक देखील तयार करून घेऊयात. इथे आपले सर्व मोदक बनवून तयार आहेत. इथे मी अशा प्रकारे मोदक उकडायला एक चाळणी घेतलेली आहे, त्याच्यावर हळदीची पानं ठेवून घेते. तुमच्याकडे जर हळदीची पानं नसतील तर तुम्ही एखादा सुती कपडा तो पाण्यातून काढून तोही ठेवू शकतात. इथे मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे. त्यात मोदकाचा तळ असा बुडवला की मोदक चिटकून राहणार नाही आणि अगदी सहजरित्या आपण उकडल्यानंतरही मोदक व्यवस्थित काढू शकतो.
तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व मोदक व्यवस्थित ठेवून झालेले आहेत. आता आपण मोदक उकडायला ठेवू. मी इथे कढई ठेवली आणि त्यामध्ये पाणी घातलेलं होतं आणि आता स्टँड ठेवून त्यावर ही चाळणी आपण ठेवून घेऊया. मध्यम गॅसवर 8 ते 10 मिनिटांसाठी आपण मोदक आता उकडवून घेऊयात. तुम्ही बघू शकता 10 मिनिटांनंतर आपले मोदक किती छान तयार झालेले आहेत. अगदी मऊ लुसलुशीत आणि गरमागरम मोदक खाण्यासाठी तयार आहेत. तुम्ही बघू शकता मोदकांना किती छान चकाकी आलेली आहे. मोदक करताना पिठाचं प्रमाण, ओल्या नारळाचं चव आणि गुळाचं प्रमाण हे एकाच कपाने मोजून घेतलं तर अगदी परफेक्ट मोदक तयार होतात. आजचा उकडीच्या मोदकाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून तुमच्या प्रतिक्रिया कळवा. तसेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी कुक विथ निशू या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा, जेणेकरून सर्वात आधी तुम्हाला नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन येईल. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.